कंसरा फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरगड चांभार लेण्यांच्या पायथ्याशी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी अकॅडमीचे स्टुडंट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। संचालक रवी पवार आणि काही पालक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहूया खास वृत्तांत। चल बोलू परत एकदा एक टीम झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा। आता या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या निमित्ताने कंसरा फिल्म प्रोडक्शनचे संचालक रवी पवार सर आपल्यासोबत काही पॅरेंट्स देखील आहेत। आपण सरांकडे जाणून घेऊया। सर, आज या निमित्ताने वृक्षारोपण बच्ची कंपनीने केलं, काय सांगता? नमस्कार सर, पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि महत्त्वाचा हा जो दिवस खरोखरच खूप महत्त्वाचा आहे, पण प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक दिवशी एकतरी झाड लावावं, कारण आत्ताच्या सध्याचं तापमान खूपच प्रमाणाच्या बाहेर चाललेलं आहे आणि जर 45च्या पुढं जर गेलं आणि 60च्या पुढं जर गेलं तर नक्कीच त्या ठिकाणी मनुष्याची हानी होईल किंवा सजीवसृष्टीची हानी होईल। आणि म्हणून हा सगळा दृष्टिकोन लक्षात ठेवून प्रत्येक व्यक्तीने झाडं लावले गेले पाहिजे आणि त्या लेवलनी या जमिनीची जी उष्णता आहे ती हळूहळू प्रमाणे कमी होईल। नाहीतर आपण याच पद्धतीने जर वागत राहिलो, याच पद्धतीने जर करत राहिलो तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल। आणि म्हणून प्रत्येकाने झाडे लावा आणि झाडे जगवा या पद्धतीचं हे जे महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे हा ठेवला गेला पाहिजे। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कादंबरी म्हणून ही एक शॉर्ट फिल्म आम्ही शूटिंग केली, त्याच्यामध्ये या गुरुने त्या ठिकाणी लीड घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये पण आम्ही हा संदेश दिलेला आहे, झाडे लावा झाडे जगवा। आणि महत्त्वाचं प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला असं सांगितलं गेलं पाहिजे का एका व्यक्तीने 5 झाडं लावले गेली पाहिजे। आणि खरंच जर असं जर दृष्टिकोन जर ठेवला तर हा समतोल निसर्गाचा चांगल्या रीतीने राहील आणि सगळ्यांना एक चांगल्या रीतीने जगता येईल असं आम्ही सांगतो। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, झाडे लावा झाडे जगवा। पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्यासोबत काही पॅरेंट्स देखील आहेत, त्यांना विचारूया। सर, खरं तर वृक्षारोपण करणं फार सोपं असतं, पण त्याचं संवर्धन करणं अतिशय कठीण असतं, याबद्दल आपण काय सांगा? सर, आपण बघा दरवर्षी पावसाळ्यामध्ये बरेच लोक आपले झाडं लावत असतात, परंतु नुसतं झाडं लावून चालणार नाही। जर तुम्ही 10 झाडं लावण्यापेक्षा 5च लावा, परंतु ते जगवले गेले पाहिजे, त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे। कारण की झाडं लावल्यामुळं काय होते, वातावरण चांगलं राहत आहे, जो तापमान समतोल राहतो आणि जी जमिनीची धूप आहे झाडांच्या मुळ्यांमुळे जमिनीची धूप थांबते। म्हणून झाडं लावले पाहिजेत आणि त्याचं सर्वांनी संगोपन करून सर्वांना आज या 5 जून पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आणि सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की आपण सर्वांनी झाडे लावून त्याचं संगोपन केलं पाहिजे। धन्यवाद। खरं तर अकॅडमीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा उपक्रम राबवला गेला आहे। पवार सर, आपले खूप म्हणजे आभार आणि अभिनंदन की लहान मुलांना आत्तापासून या गोष्टीची जाणीव आपण करून देत आहे त्या माध्यमातून। कारण अकॅडमीच्या माध्यमातून क्लास असेल, डान्स क्लास असेल किंवा ड्रॉइंग असेल, कराटे असेल, सगळे उपक्रम आपण घेत असतात, परंतु अशा पद्धतीने जर उपक्रम सर्वच अकॅडमीच्या माध्यमातून सर्व नाशिककरांनी जर राबवलेत तर सर्वांना ती जाणीव निर्माण होईल आणि खूप छान पद्धतीने आपल्याला निसर्गाचा समतोल या माध्यमातून जर बघायला गेलं तर ठेवता येईल। खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर संपूर्ण भारतभर वृक्षारोपणाचं काम देखील केलं जात आहे। आज देखील आपण बोरगड या ठिकाणी आलेलो आहोत आणि कंसारा फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आज या ठिकाणी काही वृक्षारोपणाचं काम करण्यात येत आहे। या निमित्ताने संपूर्ण टीम बरोबर आहे। खरं तर इथे बच्चे कंपनी आहेत, त्यांच्या हस्ते आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय। आपण बघू शकतो इथे आपल्याला तांबार लेणी आणि तांबार लेणीच्या पायथ्याशी या ठिकाणी काही आपण आता वृक्षारोपण करत आहोत। काही आपल्यासोबत विद्यार्थी देखील आहेत। जोपर्यंत इथे काही काम चालू तोपर्यंत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, तू काय सांगशील? जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना झाडे लावले पाहिजेत आणि ह्या कन्सेप्टनुसार आम्ही सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करू की झाडे लावा झाडे जगवा। ओके, झाडे फक्त लावले जातात पण त्यांचं संवर्धन म्हणजे त्यांची निगा राखली गेली पाहिजे, वेळेवरती पाणी पाहिजे, काय वाटतं तुला? झाडे सगळ्यांनीच लावली पाहिजे आणि या दिनाच्या व्यतिरिक्त सर्वांनी झाडे लावले पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारची झाडे खूप लावायला पाहिजे सगळ्यांनी। बरं,
आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी शिकत असतो, पण आज काहीतरी वेगळा उपक्रम या निमित्ताने राबवतो. कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटतं. या ठिकाणी आपल्या इथे सगळे आपले डान्सचे स्टुडंटसुद्धा आहेत, ते सुद्धा इथे या ठिकाणी झाडे लावणार आहेत. वा वा वा. अजून काही बच्चे कंपनी आहे, तू पण झाड लावणार आहे? हां नाही, मग बघायला आलीस? झाड लावायचं आहे तुला? झाड लावायचं ना आपल्याला? मग काय संदेश देशील तू? झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा. वा. सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचं आहे, झाडे लावा, झाडे लावा. वा वा. ओके. छोटी गोलू आपल्याकडे, तिला आपण विचारू. इकडे बाळा, काय नाव तुझं? आराध्या. आराध्या. तू काय करायला आलीस इकडे आता? झाडे लावायला. झाडे लावायला. मग काय संदेश दिला आपण मगाशी? झाडे लावा, झाडे जगवा. वा वा वा. मस्त मस्त, छान छान. अजून कोण? टोपीवाले. टोपी काढ. अरे वा वा. काय नाव तुझं? बरं, तू काय करायला आलास इकडे आता? झाडे जगवायला. झाडे जगवायला का झाडे लावायला? झाडे लावायला. हा, माझं झाडे लावा आणि झाडे जगवा. जगवा. वा.